पोर्ले एक परिपूर्ण गाव। ह्या विकसित गावाचा पाया रचला गेला तो एका व्यक्तिमत्वाच्या दूरदृष्टीमुळे, ज्या माणसाने आयुष्यभर फक्त आणि फक्त या मातीवर प्रेम केले, इथल्या मसाईच्या पांढरीवर श्रद्धा ठेवली आणि माणसांवर विश्वास ठेवला। ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय श्री सर्जेराव पाटील तात्या। दौलतराव पाटील व नानूबाई पाटील यांच्या पोटी 84 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी दिनांक 18 नोव्हेंबर 1942 रोजी जन्माला आला हा सहकार सूर्य, राजनीती धुरंधर आणि प्रतिबद्धतेचा चंद्र सर्जेराव पाटील तात्या। पोर्ले गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना सन 1927 साली झाली। अनेक लोकांनी, पंच सरपंचांनी गावाच्या वैभवात भर टाकण्याचा प्रयत्न केला, पण गावाने विकास निधीसाठी खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केलं ते सन 1972 साली, जेव्हा 28-29 वर्षाचे सर्जेराव पाटील तात्या हे पोर्ले गावचे सरपंच झाले। त्या अगोदर 1968 साली हा पोरगा पोर्ले गावचा पोलीस पाटील झाला। त्याने गावातील एकाही माणसाला कधी पोलीस स्टेशनची पायरी चढू दिली नाही की पोलिसांना कधी गावात यायची तसदी दिली नाही। एवढा गाढ विश्वास ह्या पोलीस पाटील पोराने कमावला होता। तात्या गावचे सरपंच झाले त्या काळी दळणवळणाचे साधन म्हणजे बैलगाडी। गावातील लोक गुळ, दही, दूध ह्या वस्तू बैलगाडीने कोल्हापूरला नेत। अजून बऱ्याच गोष्टी शेतमाल विकायची हुरूप लोकांमध्ये होती, पण प्रवासाची साधनं नव्हती। त्यामुळे गावाच्या आर्थिक विकासाला एक अर्थानं खीळच बसली होती। ह्यावर उत्तर म्हणजे गावात एसटी सुरू करणे, आणि म्हणूनच पोर्ले गावचा सरपंच एसटीचा विनंती अर्ज घेऊन सायकलने कोल्हापूरला गेला आणि गावाला एसटी सुरू झाली। साल होतं 1976। गावातील मायमाऊलींनी पिण्याचे पाणी व घर खर्चाचे पाणी गाव विहिरीतून म्हणजे आडावून आणावे लागायचे। माझ्या मायमाऊलीच्या डोक्यावरील घागर उतरलीच पाहिजे असा निर्धार तात्यांनी केला। साल होतं सन 1973 आणि पोर्ले गावाला पहिली पाणीपुरवठा योजना मंजूर झाली। प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा होऊ लागला। मायमाऊलींनी सुटकेचा निश्वास टाकला। पंचक्रोशीतील श्रद्धास्थान म्हणजे आई मसाई देवीचे मंदिर। ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा पहिला यशस्वी प्रयत्न सुद्धा तात्यांनीच 1975 साली केला। संपूर्ण जिल्ह्यातील गावठाणवाडीचा पहिला प्रस्ताव तात्यांनी 1976 साली मंजूर करून घेतला, तो ह्या पोर्ल्यालाच। आणि 30 बाय 60चे प्लॉट, 20 फुटाचे रस्ते, 15 फुटाचे बोळ असा एखाद्या शहराला लाजवील असा नगरविकास आराखड्याचा सुंदर नमुना म्हणजे आजचा आखीव रेखीव महादेव माळ। राजकारणातील घोडदौड चालू असतानाच ह्या विकास पुरुषाला खुणावत होतं ते सहकार क्षेत्र। गावातील प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक माणसाच्या व्यक्तिगत आयुष्याशी स्पर्श करणारं, सहकार्य करणारं क्षेत्र म्हणजे सहकार। गावातील काही तरुण दुधाचा व्यवसाय करायचे, ते सायकलवरून दूध कोल्हापूरला न्यायचे, त्यामुळे सर्वांचं दूध घेणं शक्य नव्हते। मग गावात निघाली पहिली सहकार दूध संस्था। आज 25 लाख लिटर दूध पोर्ले गावामध्ये उत्पादित होतं। हा व्यावसायिक पाया 80च्या दशकात सर्जेराव पाटील तात्या यांनी रचला होता। त्या काळात ग्रामीण भागामध्ये बँकांचे जाळे अजून पसरायचे होते। लोकांना तर लग्न, आजार, जनावरे, अवजारे, खते, बी बियाणे यांच्या खरेदीसाठी आर्थिक गरजा सारख्या यायच्यात। मग लोक खाजगी सावकार वा इतर मार्गाने त्या गरजेला पर्याय शोधत। अक्षरशः लोक व्याजाच्या चक्रात भरडून निघत होती। हा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी तात्यांनी गावात सेवा संस्था स्थापन केली। हनुमान सेवा संस्था ही संपूर्ण भारतातील एकमेव संस्था असेल जिच्या रजिस्ट्रेशनसाठी दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते। साल होते 1992 आणि ही किमया करणारे किमयागार अर्थातच होते सर्जेराव पाटील तात्या। त्या काळात गावात गोरगरिबांना पावसाळ्यात धान्याचा तुटवडा यायचा। मग लोक धान्य ऋणवं घ्यायचे, म्हणजे धान्य कर्ज स्वरूपात घ्यायचं आणि व्याज म्हणून धान्यच परत करायचं, पण देणारा ते धान्य वाडीदिडीने परत घ्यायचा। ही समस्या जेव्हा ह्या लोकनायकाच्या नजरेत आली तेव्हा त्यांनी भातभिशी ही संकल्पना अंमलात आणली आणि गोरगरिबांना सहज व योग्य रीतीने धान्य मिळू लागले। गावातील एकही माणूस उपाशी राहिला नाही। ही पुण्याई तात्यांच्याच पदरी, आणि त्यातूनच गावात राईस मिलची स्थापना त्यांनी केली। श्री स्वामी समर्थ कडधान्य संस्था, दत्त खांडसरी, रवा मैदा, कासारी पतसंस्था, कासारी दूध संस्था, शिक्षण संस्था, सेवा संस्था अशा अनेक संस्था या सहकार महर्षीने स्थापन केल्या आणि प्रसंगी पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून ह्या संस्था चालवल्या। पत्नी रेखाताई उर्फ सर्वांच्या लाडक्या माईंनीही त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही। स्वतःचे गुराळघर असताना तात्यांनी श्री गणपतराव सरनोबत सरकार यांनी नियोजित केलेल्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत इतक्या हिरहिरीने भाग घेतला
की ते या कारखान्याच्या स्थापनेतील प्रमुख शिलेदार झाले. कारखान्याला लागणारी 100 एकर जमीन सर्जेराव पाटील तात्या यांच्या एका शब्दावर लोकांनी दिली आणि 80 गावची अर्थवाहिनी असणारा हा साखर कारखाना हे वैभव उभा राहिलं. तात्यांनी प्रत्येक कुटुंबातील गोरगरिबाच्या पोरांना कारखान्यात नोकरी लावली. हेतू एकच होता, सर्वांस पोटास लावणे आहे. पोरलेसारख्या मोठ्या गावची राजकीय फरफट ही तात्यांनीच थांबविली. सत्ता निर्णय ह्या गावाला वगळून घेता येणार नाही हा दंडक त्यांनी घातला. हा कणखरपणा, राजकीय अनुभव, धाडस व निर्णय क्षमता या जोरावर डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर व तात्या ह्या जोडीने पन्हाळ्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे झंझावात निर्माण केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे पक्षाचे सदस्य निवडून आले. तालुका केडरचे अध्यक्षपद तात्यांना मिळाले. जिल्हा बँकेची निवडणूकही लढवली. सर्जेराव पाटील तात्या आणि सावकर साहेब हे राजकारणाच्या पलीकडील एक वेगळंच नातं होतं. राजकारणातील अत्यंत हिणकस अनुभव, अत्यंत वाईट काळात ह्या माणसाने ज्या धीराने आणि संयमाने हा प्रवास केला तो प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला नेहमीच पथदर्शक ठरेल. राजकारण, समाजकारण करत असताना, आर्थिक स्थिती खालावलेली असताना त्यांनी आपल्या मुलांना उच्च विद्या विभूषित केले. आज तात्यांच्या घरी MTech, CA, उद्योगपती ह्याबरोबर 6 डॉक्टर, 5 इंजिनियर अशी दिग्गजांची मांदियाळी आहे. ती निव्वळ आणि निव्वळ तात्यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीमुळे. सामाजिक संस्कार कसे जपावेत, राजकीय संस्कृती कशी असावी, राजकारणातील हेवेदावे व्यक्तिगत पातळीवर न नेता कशा पद्धतीने हाताळावेत, मतभेद आणि मनभेद यातील नेमका फरक कसा ओळखावा, कार्यकर्त्यांची फळी कशी उभारावी, टीका करणाऱ्यांना, शिव्या देणाऱ्यांच्या पाठीवर हात टाकून आलेला कटुपणा कसा चहाने गोड करावा, हे सारं आम्हाला शिकवणाऱ्या तात्यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन.